शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरेंच्या वतीनं वकील कपिल सिब्बल करणार युक्तिवाद। वसंत डावखरे प्रकरणामध्ये आज कल्याण कोर्टात सुनावणी। उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉलद्वारे राहणार उपस्थित। 2009च्या लोकसभेवेळी डावखरेंच्या भाषणाचा व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा ठाकरेंवर आरोप। गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, काँग्रेसचा सवाल। तर वेळ आल्यावर बोलेन असं म्हणत काँग्रेसच्या टीकेवर सुनेत्रा पवारांचं उत्तर। काँग्रेसच्या टीकेविरोधात राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आंदोलन, तर राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा काँग्रेसकडून निषेध। गुंगी गुडिया या शब्दावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठाम। सुनेत्रा पवारांनी अर्थ खातं स्वतःकडे घ्यावं आणि दुर्गा असल्याचं सिद्ध करावं, सपकाळांचं आव्हान। भाजप नेत्यांची पोरं नातवंड म्हणजे जेन झी नाही। मोहन भागवतांनी आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, संजय राऊतांचं आव्हान। तर राऊतांसाठी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, जेन झी, नवनाथ वन यांचा टोला। टीएमसीच्या एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिस समोर 2 कंत्राटदारांमध्ये हाणामारी। दोघांनीही एकमेकांवर केला चाकून हल्ला। एका टेंडरवरून दोघांमध्ये हाणामारी झाल्याचा संशय। महाराष्ट्रामध्ये अॅनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षाची बंदी। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राजपत्र जारी। आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर होणार कारवाई। दारू उत्पादक कंपन्यांवर एफएसएसएआयची कारवाई। फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 6 कंपन्यांना नोटीस। नियमांचं पालन न करणाऱ्या उत्पादकांवर होणार परिणाम। लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। महिलांना कायदेशीर संरक्षण मिळणार, औपचारिक विवाह नाही म्हणून संरक्षण टाळता येणार नाही, कोर्टाची भूमिका। तामिळनाडूमध्ये दिवसभराच्या गदारोळानंतर डीएमके नेते स्टालिन यांची पोलिसांच्या तावडीतून सुटका। अभिनेत्री त्रिशा संदर्भात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप। उदयनिधींचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार। वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास। सकाळी 9 वाजल्यापासून होणार अंत्यदर्शनाला सुरुवात। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य।